रनिंगच्या आधी वॉर्मअप करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. वॉर्मअप जर केलं तर लेग स्ट्रेस होतो आणि पायाला काही इंजुरी होत नाही आणि पाय म्हणजे गळत नाही. आणि लॅक्टिक ॲसिड असते ना ते पाय लवकर भरत नाही पाय ॲक्टिव्ह असल्यावर. कारण की पोरांचे पाय काऊन गळते, लॅक्टिक ॲसिड भरतं पायामध्ये, हे माहीत नसतं पोरांना. रनिंगमध्ये काय करते, डायरेक्ट येते, डायरेक्ट रनिंग चालू करते. डायरेक्ट रनिंग चालू केली ना हा प्रॉब्लेम होतो. तर कधी पण लक्ष ठेवा, करत जा. वॉर्मअप सगळ्यात मेन गोष्ट आहे. वॉर्मअप केला तर पूर्ण पाय ॲक्टिव्ह होते, जेणेकरून आपली रनिंग परफेक्ट होती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची कधी पण. तर चला आता काय करू, जॉगिंग करू वरती, मग आजचा वर्कआउट काय ते बघू. चला आता वरती जाऊ, थोडंसं उशीर झाला आज. तर 2 किलोमीटर, काल 3 किलोमीटर रनिंग केली आपण. आज 2 किंवा 3 किलोमीटर रनिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. चला तर 2 किलोमीटर जॉगिंग केली आपण. जायच्या टायमा याच्यानं थोडी स्पीड होती आज. फक्त दम नव्हता लागत, बॉडी ही नव्हती होत, बॉडी हे सोडून द्यायची. कारण की 2 प्रकारचं हे असतं. आपल्याला समजलं की दम एक असतो, स्टॅमिना एक असतो आणि स्ट्रेंथ एक असते. दोन्ही वेगवेगळे असते. ते जर दोन्ही पण ॲक्युरेट जर सारखे असले तर तुमचा रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. नाही तर कधी कधी कसं होतं, आपल्यामध्ये स्टॅमिना असतो पण स्ट्रेंथ पॉवर नसते. स्ट्रेंथ पॉवर म्हणजे आपली बॉडी साथ देत नाही, पण स्टॅमिना असतो, हातपाय गळून जाते पण दम लागत नाही. ही गोष्ट असते. हे कसं आहे, दोन्ही बॅलन्स ठेवायचं कधी पण, स्ट्रेंथ पॉवर पण आणि स्टॅमिना पण, तर तुमचा रिझल्ट येतो. त्याच्यामुळं स्ट्रेंथ वर्कआउट पण हप्त्यातून 2दा केला पाहिजेत. आणि स्टॅमिनासाठी पण लॉंग रनिंग, स्किपिंग या गोष्टी केल्या पाहिजे. आणि स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आपला. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. नाही दोन्ही कंबाईन असलं, दोन्ही सोबत सारखं असलं तर तुमचा रिझल्ट निघन. आता एक कमी जास्त असलं ना, स्टॅमिना असून मतलब नाही आणि स्ट्रेंथ असून मतलब नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला कूल डाऊन करू आता आपण, आणि त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला आता स्किपिंग केली आपण. तर आता काय फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्किपिंग मारल्या आपण 400-500 मारल्या. तर आजचा विषय तोच होता आपला की आपलं स्टॅमिना प्लस स्ट्रेंथ ह्या दोन्ही गोष्टी लागत्या. नाही तर एकच गोष्ट असली ना तर रनिंग आपली परफेक्ट होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर चला स्ट्रेंथ वर्कआउट कसा करायचा आणि स्टॅमिनासाठी वर्कआउट कसा करायचा हे आपण पुढच्या ह्याच्यानं बघणार आहे. तर चला आजचा वर्कआउट आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.